नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद आपलं स्वागत करतो आपल्या या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, कसे आहात सगळे? आशा करूया सगळे ठीकच असाल। मित्रांनो, आज खूप दिवसानंतर आज आपण हा व्हिडिओ करतोय आणि व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या समोर येतोय। गणेशोत्सव होऊन गेलाय, चांगल्या पद्धतीने झालाय, सगळ्यांचा उत्साहात आणि आनंदात साजरा झाला अशा आशा करूया। गणेशोत्सव आपण या चॅनलवरती गणेशोत्सवाच्या व्हिडिओ पूजनापासून विसर्जनापर्यंत सगळ्या व्हिडिओ केल्यात आणि टाकल्यात। लोकांनी आपण देखील पाहिल्या असतील आणि आपल्याला आवडल्या देखील असतील अशा आशा करूया। मित्रांनो, आज आपण हा व्हिडिओ करतोय। कोणता विषय घेऊन आलोय हे तुम्हाला थोडीफार आयडिया थंबनेल किंवा टायटलवरून कळलं असेल। आज आपण या व्हिडिओ करत असताना आपण दुसरं काही दाखवणार, एका जागेवरती बसून थोडीफार माहिती आपल्या चॅनलच्या बाबत, जे की आता गणेशोत्सव होऊन गेल्यानंतर 10 दिवसानंतर घडल्यात, चांगल्या गोष्टी घडल्यात, त्या शेअर करण्यासाठी आपण हा व्हिडिओ करतोय। माझं आद्य कर्तव्य बनतं, कारण तुम्ही माझ्या व्हिडिओ वेळात वेळ देऊन, आपला बहुमूल्य वेळ देऊन बघता, त्याच्यामुळे आज आपलं चॅनल तुम्हाला सांगायला मला खूप आनंद होतोय, कारण आज आपलं चॅनल मॉनिटाईज झालंय। जो यूट्यूबचा जो नियमानुसार, यूट्यूबच्या टर्म्स अँड कंडिशन आणि पॉलिसीनुसार जे 4000चं वॉच टाइम असतं ते आज आपलं कंप्लीट झालंय। आपण बाकीच्या यूट्यूबर्सना, ही जे मोठे यूट्यूबर्स आहेत त्यांच्यासाठी ही गोष्ट छोटी असेल, परंतु ही माझ्यासाठी गोष्ट खूप मोठी आहे, कारण हा सेकंड चान्स आहे। सेकंड चान्समध्ये मी हा माझा चॅनल मॉनिटाईज केला। ज्या वेळेला मी पहिल्यांदा हा चॅनल चालू केला होता त्यावेळेला दुसऱ्या नावाने होता। यूट्यूबवरती मी काम त्यावेळेला ज्यावेळेला सुरुवात केली त्यावेळेला फक्त छंद, सोशल मीडियाचा आणि आवड एवढंच होतं, बाकी काही गोष्टी यूट्यूबच्या माहिती नव्हत्या। एखादं क्षेत्र म्हटलं की त्याची पूर्ण माहिती असणं गरजेचं असतं, परंतु त्यावेळेला अशी म्हणजे मला असं काही गोष्टी करायच्या नव्हत्या, त्याच्यामुळे माहिती देखील नव्हती आणि माहिती घेण्याचा देखील प्रयत्न केला नव्हता। परंतु बाकी यूट्यूबर्स आहेत त्यांच्या व्हिडिओ बघितल्यानंतर असं मला देखील वाटलं की नाही बाबा, हे लोक व्हिडिओ करतात, व्लॉगिंग करतात, तर आपण देखील असा व्हिडिओ आणि व्लॉगिंग करावा। पण हे कधी कळलं, ज्या वेळेला सुरुवातीला मी ज्यावेळेला यूट्यूबवरती चॅनल चालू केलं, दुसऱ्या नावाने त्यावेळेला होते चॅनल, न्यूज बनवत होतो, परंतु यूट्यूबच्या टर्म्स अँड कंडिशननुसार मी दुसऱ्याचा कंटेंट आपल्या चॅनलवरती टाकल्यामुळे जे की ज्याचं कंटेंट होतं त्यांनी आपल्या चॅनलला स्ट्राईक दिलं होतं। त्याच्यामुळे स्ट्राईक दिलं, 3 स्ट्राईक मिळाले आपल्याला चॅनलवरती। कोणती कल्पना आणि कोणतीही माहिती नसल्यामुळे ह्या गोष्टी घडल्या होत्या आणि बरोबर जे कंटेंट दुसऱ्याचे वापरले होते तेच बरोबर व्हायरल झाले होते आणि त्याच्यामधून आपला 4000चा वॉच टाइम होता, तो जवळजवळ 1.5-2 महिन्यामध्येच कंप्लीट झाला होता। पण हे कंप्लीट झाल्यानंतर ज्यावेळेला मी मॉनिटाईजसाठी अप्लाय करायला गेलो त्यावेळेला मी अप्लाय देखील केला, परंतु मला यूट्यूब कंपनीकडून जो मेल आला त्याच्यामध्ये असं आलं मेलमध्ये की मी जे कंटेंट आहे ते म्हणजे दुसऱ्याचा वापरल्यामुळे ते स्ट्राईक वगैरे होते, त्याच्यामुळे आपल्याला ते रिजेक्ट केलं। आणि दुसरे म्हणजे त्याच्यानंतर मग असं डोक्यात आलं की मी मगाशी देखील म्हणालो की दुसऱ्यांचे व्हिडिओ बघून व्लॉगिंगच्या वगैरे थोडी मला पण आवड निर्माण झाली। तर त्यावेळेला माझ्या डोक्यात पण हेच आलं की आपण आता 4 वर्ष अगोदर मी मुंबईला असायचो, पण आता 4 वर्षानंतर कोरोनानंतर आता इकडेच आहे। तर आपण देखील आपल्या कोकणातील खूप गोष्टी अशा आहेत ज्या दाखवण्यासारख्या आहेत। परिसर आहे आपला, निसर्गरम्य परिसर, आपले सण असू दे, उत्सव असू दे, आपली परंपरा असू दे, आपली संस्कृती असू दे, आणि खूप म्हणजे खूप विचार करण्याच्या पलीकडच्या गोष्टी आहेत ज्या आपण दाखवू शकतो। जिथे उभं राहू ते ठिकाण दाखवण्यासारखं आहे। तर तेच ठरवून आपल्या मित्रांचे व्हिडिओ बघून मग सुरुवातीला आपला मित्र संकेत हुमणे आहे, त्याचा एक हुमणे संकेत ब्लॉग म्हणून, तर त्याच्या व्हिडिओ सुरुवातीला बघायचो। त्याच्यानंतर असे खूप सारे मित्र जोडत गेले, त्याच्यामध्ये आपला पुढे गेल्यानंतर दुसरा व्हिडिओ आपण बघायला लागलो ते म्हणजे आपला जयेश घोलपच्या पण व्हिडिओ आपण बघितले। त्याच्या खूप साऱ्या सुरुवातीला शॉर्ट्स व्हिडिओ वगैरे असायच्या, फनी व्हिडिओ असायच्या। हे करत असताना असेच आपले छोटे मोठे यूट्यूबर्स आहेत, तर त्यांच्या व्हिडिओ देखील आपण बघायला लागलो। त्याच्यामध्ये आपल्याला याची कल्पना नव्हती, या यूट्यूबवरती नक्की कशा पद्धतीने काम करावं याची कल्पना नव्हती, तर त्यामुळे आपण थोडंफार मार्गदर्शन आपल्याला मिळालं ते आपलं
माझाच कॉलेजचा मित्र आहे जो सचिन मौले म्हणून, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मला मार्गदर्शन केलं. सारखा कॉल करायचा, सारखा विचारायचा, माहिती घ्यायचा कसं चाललंय यूट्यूबवरती काम. त्याच्यानंतर मला माझाच भाऊ आहे अभय हरपाल म्हणून, त्यांनी देखील खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. त्याचं देखील आता चॅनल आहे अभय हरपाल व्लॉग म्हणून. तर या लोकांच्या मार्गदर्शनाखाली मी सगळ्या गोष्टी करत होतो. त्यानंतर आपल्या वरच्या करण्यातील आपले भाऊ आहेत हर्षद असू दे जोशी किंवा मग सुजित भोगल असू दे, हे देखील आता पावसाळ्यामध्ये काही दिवस गावी होते, त्यावेळेला त्यांच्यासोबत भेट झाली. तर त्यांनी मला एका आपल्या श्रीवर्धन तालुक्याचे जे युट्यूबर्स आहेत त्यांच्या ग्रुपमध्ये ॲड केलं. मला त्या ग्रुपमध्ये ॲड केल्यानंतर मला मित्र जोडले गेले, नवीन नवीन मित्र मिळाले. त्याच्यामध्ये एक होता आपला अक्षय राठोल गाणीचा, प्रबोध भाई आहे साक्रीचा, कोकणी हरेश आहे, गालसूरमधील देखील एक मित्र आहे. तसाच आपला जयेश घोलप, तुम्हाला मगाशी देखील म्हणालो, तो देखील आहे. आणि आणखी काही ग्रुपमध्ये असे युट्यूबर्स आहेत, त्यांचं मला खूप मार्गदर्शन चांगल्या पद्धतीनं मिळालं. म्हणजे ह्या गोष्टी यूट्यूबवरती सगळ्या गोष्टी करत असताना मला छोट्याच यूट्यूबर्सनी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज आपलं हे चॅनल कोकणचा प्रसाद मॉनिटाईज झालंय. आज आपण यूट्यूबचं अधिकृत पार्टनर म्हणता येईल तर आपण बनलेलो आहोत. आपलं चॅनल मॉनिटाईज झालं आहे. तर हे घडलं फक्त आणि फक्त तुमच्यामुळे, तुमचं सहकार्य होतं. तुम्ही आपला बहुमूल्य वेळ देऊन आपण माझ्या व्हिडिओ बघत होतात, आपलं चॅनल देखील सबस्क्राईब केलं, त्याच्यामुळे या गोष्टी घडल्यात. आणि याच्या पुढे देखील आपल्याकडून आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे आणि ते जे प्रेम अगोदर देखील दिलात तसंच प्रेम आता देखील मला द्याल अशी आशा मला 100% आहे. आणि ज्या वेळेला आपण ह्या व्हिडिओ आपण बनवायला सुरुवात केली, साधारण मे महिन्यामध्ये 1-2 लग्नाच्या व्हिडिओ केल्या होत्या आणि नंतर मग डायरेक्ट आपण आडीच्या गावामध्ये बंदरआडीला एक व्हिडिओ आंब्याच्या सीझनमध्ये एक व्हिडिओ, ज्यावेळेला आंबे काढायला गेलो होतो त्यावेळेला एक व्हिडिओ केला होता आणि ती व्हिडिओ केली आणि तिथून मग आपण व्हिडिओ बनवायला सुरुवात केली खऱ्या अर्थाने. तर व्हिडिओ बनवत असताना दर दिवशी नाही शक्य व्हायचं, पण 2 दिवस आड करून आठवड्यातून एकदा असे व्हिडिओ बनवायला लागलो. परंतु आता गोविंदापासून दररोज रेग्युलर आपले व्हिडिओ मी अपलोड करत होतो, काही ना काहीतरी मी टाकत होतो आणि गोविंदामध्ये देखील व्हिडिओला चांगले व्ह्यूज आले, चांगला वॉच टाईम मिळाला. साधारण 1500 वॉच टाईम मला गोविंदामध्ये मिळाला होता. त्यावेळेला तेवढा वॉच टाईम कंप्लीट झाला होता आणि त्याच्यानंतर तो वॉच टाईम झाल्यानंतर लगेचच आपले गणेशोत्सव चालू झाला आणि गणपती बाप्पा आले. त्यावेळेला गणेशोत्सवाच्या देखील व्हिडिओ आपण बनवल्या, वरच्या करोण्यामध्ये जाऊन बनवल्या, आडीमध्ये बनवले आणि स्पेशली आपण कोळीवाड्यामध्ये व्हिडिओ ज्या केल्या, म्हणजे जुम्मा फॅमिलींच्या इथे गेलो आणि ती व्हिडिओ केल्या आणि त्याच्यानंतर कूर दागवण्याच्या पण व्हिडिओ केल्या. तर त्या चांगल्या पद्धतीने चालल्या आणि चांगला वॉच टाईम मिळाला, सबस्क्रायबर मिळाले. वरच्या करोण्यामधली जी शक्तितुऱ्याची जी व्हिडिओ होती त्याला चांगला वॉच टाईम मिळाला. तर त्याच्यामुळे फक्त 4 महिन्यामध्ये आपलं चॅनल मॉनिटाईज झालं. बाकी खूप यूट्यूबर्स आहेत जे अजून देखील माझ्यासारखी मेहनत घेत आहेत, माझ्यापेक्षा देखील मेहनत घेत आहेत. तर त्यांचं देखील यूट्यूब चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी प्रयत्न करतायत. आपलं कमी वेळेमध्ये तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या सहकार्यामुळे हे सगळ्या गोष्टी साध्य झाल्यात. तर मित्रांनो, तर माझ्यासारखे कोणी छोटे यूट्यूबर्स असतील तर त्यांनी ते देखील असंच व्लॉगिंग करत असतील, असे व्हिडिओ बनवत असतील तर त्यांना हेच सांगणं असेल की मी ज्या वेळेला यूट्यूबवरती व्हिडिओ बनवायचो त्यावेळेला लोकांना असं वाटायचं की हा काय करतोय, हा नुसता व्हिडिओ करतोय, ह्याला कामच तो आहे. तर असे व्हिडिओ बनवत असताना काही लोकांकडून अशा चुकीच्या कमेंट्स येत असतात, पण त्याला कुठेतरी इग्नोर करून आपण व्हिडिओ बनवत राहा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही व्हिडिओ करत असताना कोण अपशब्द वापरतं, कोण चुकीचं बोलतो, तर त्या देखील गोष्टी सहन करण्याची ताकद ठेवा. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त माझा हाच उद्देश होता की तुमच्यामुळे ह्या गोष्टी घडल्यात, त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी शेअर करणं माझं आद्य कर्तव्य बनतं. म्हणून मी हा व्हिडिओ फक्त त्याच्यासाठीच केलाय. तर आता देखील तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर लगेच आपले चॅनल सबस्क्राईब करा. आपण या चॅनलच्या माध्यमातून याच्या पुढे देखील जास्तीत जास्त आपल्या परिसरातील पर्यटन स्थळ असू देत किंवा मग
आपले सण असू दे, उत्सव असू दे, संस्कृती असू दे, कला असू दे, परंपरा असू दे आणि आजूबाजूचा परिसर दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करा, जेणेकरून पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला मिळेल, तुमच्यापर्यंत त्या व्हिडिओ पोहोचतील. तर भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. आपल्या सतत आता व्हिडिओ येत राहतील. तोपर्यंत चला, टाटा बाय बाय, काळजी घ्या, धन्यवाद.